नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका पाहत आहोत. तर हा आपला 9वा व्हिडिओ आहे पोलीस भरती 2026च्या सराव प्रश्नपत्रिकेसाठी. आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न रिव्हिजन म्हणून या व्हिडिओमध्ये घेत आहोत. या व्हिडिओमध्ये मुख्यतः आपण विचारलेले प्रश्न हे पोलीस भरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सोबतच चालू घडामोडी 2024-25 वरती घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची पी जर डाउनलोड करायची असेल, तर मराठी नोकरी नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा. म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी-डी-एफ अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. भारतीय नागरिकांच्या डॅश अधिकारांचा समावेश घटनेच्या विभाग 3 कलम 14 ते 18 मध्ये केला जातो. या ठिकाणी विभाग नाही तर लक्षात ठेवा भाग 3 असा शब्द आहे. भाग 3 आणि कलम 14 ते 18 यामध्ये केला जातो. तर प्रश्न काय विचारलाय की कोणत्या अधिकारांचा समावेश आहे? प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून प्रश्नाचं उत्तर देत राहा. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. तर भारतीय नागरिकांच्या समतेच्या अधिकाराचा समावेश जो आहे तो भाग 3 आणि कलम 14 ते 18 मध्ये करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, ज्या स्नायूद्वारे आपल्या शरीराच्या हालचालींवर आपल्या मनाप्रमाणे नियंत्रण ठेवता येते त्याला डॅश असे म्हटले जाते. हा जो प्रश्न आहे हा 6वीचं विज्ञानावर आधारित प्रश्न आहे पहा, त्यामुळे प्रश्न थोडासा महत्वाचा आहे. ज्या स्नायूद्वारे आपल्या शरीरांच्या हालचालींवर आपल्या मनाप्रमाणे नियंत्रण ठेवता येतं त्याला म्हटलं जातं ऐच्छिक स्नायू. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. चला, प्रश्न तिसरा आहे. कमल नयन या सामासिक शब्दाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. पहा, कमल नयन हा जो सामासिक शब्द आहे याचा प्रकार कोणता आहे? आणि आपल्या सर्वांना समास हा जो प्रश्न आहे किंवा हा जो घटक आहे हा येणं गरजेचं आहे. कर्मधारय समास हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4. या ठिकाणी थोडेसे पॉइंट्स आहेत ते समजून घ्या. हा तत्पुरुष समासाचा प्रकार आहे आणि विग्रह केल्यानंतर दोन्हीही पदे प्रथम विभक्तीमध्ये मिळाली तर कर्मधारय समास होत असतो. कमल नयन म्हणजे काय? कमल हेच नयन म्हणजे हे जे आहे हे प्रथम विभक्तीत मिळाले आहेत म्हणून हा कर्मधारय समास होतो. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, गीता रहस्य या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? आत्तापर्यंत आपल्याला 16 वेळापेक्षा जास्त हा जो प्रश्न आहे हा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे. गीता रहस्य या कादंबरीचे लेखक कोण आहेत? हा प्रश्न आपल्याला TCSच्या तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता पहा 2023 साली. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा, लोकमान्य टिळक हे जे आहेत हे गीता रहस्य या कादंबरीचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. चला, प्रश्न 5वा आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो मिळवणारच. ही घोषणा खालीलपैकी कोणी केलेली होती? या ठिकाणी आपल्याला एक घोषणा म्हणजे एक उद्गार दिलेला आहे. ते उद्गार जे आहे एका मोठ्या समाजसुधारकाने दिला आहे. त्यांचं नाव काय आहे आपल्याला प्रश्न विचारला आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न थोडासा समजावून घ्या. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो मिळवणारच ही घोषणा जी आहे ही बाळ गंगाधर टिळक यांनी केलेली होती. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 8 ऑक्टोबर 2024 रोजी कोणते धोरण जाहीर केलेले आहे? प्रश्न खूप महत्वाचा आहे. यावर आपल्याला मंत्रिमंडळावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री कोण आहेत? तर नितीन गडकरी आहेत. त्यांनी 8 ऑक्टोबर 2024 रोजी एक धोरण जाहीर केलं होतं, तर ते कोणतं आहे? त्या धोरणाला म्हटलं जातं पहा, हमसफर धोरण. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न करंट अफेअर्स 2024-25 वरती आधारित घेतला होता. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणी आपल्या संस्थानामध्ये आंतरजातीय विवाह मान्यता देणारा कायदा पास केला होता? पहा, आपल्या संस्थानामध्ये आंतरजातीय विवाह इंटरकास्ट मॅरेज हा जो मान्यता देणारा कायदा आहे तर तो कोणी पास केला होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. तर छत्रपती शाहू महाराज. लक्षात ठेवा, छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या संस्थानामध्ये आंतरजातीय विवाह मान्यता देणारा कायदा जो आहे तो पास केला होता. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
मित्रांनो, छत्रपती शाहू महाराजांवरती आपल्याला जर पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ जर पाहायचा असेल, तर त्याची लिंक तुम्हाला मी लवकरच डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकील. त्या ठिकाणी त्यांनी केलेलं कार्य, त्यांचा जन्म, त्यांचे काही जे काही महत्त्वाची कामं आहेत, आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8वा आहे, बाळांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती आहे? पहा, बाळांनो या शब्दामधील विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. तर हे बाळांनो या शब्दामध्ये विभक्ती जे येते ते संबोधन आहे. कारण बाळांनो या शब्दाला संबोधनाचा नो हा प्रत्यय लागलेला आहे आणि संबोधन विभक्तीला एकवचनामध्ये प्रत्यय नाहीत. त्यामुळे बाळाला लागलेला जो आहे तो आहे नो, म्हणजेच बाळांनो हे संबोधन असेल. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 1973 मध्ये भारतातील वाघांची संख्या वाचविण्यासाठी खालीलपैकी कोणता प्रकल्प सुरू करण्यात आला होता? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण 2019 आणि 2023 या 2 वर्षी आपल्याला तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न विचारला होता आणि हा प्रश्न 2018च्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. प्रश्न परत एक वेळा पाहून घ्या. 1973 साली भारतातील वाघांची संख्या वाचवण्यासाठी खालीलपैकी कोणता उपक्रम किंवा प्रकल्प सुरू केला होता? आणि तो जो उपक्रम होता, तर तो होता पहा ऑप्शन क्रमांक 2. तर व्याघ्र प्रकल्प जे आहेत, हे 1973 सालापासून सुरू करण्यात आलेले आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक साक्षरता दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? जागतिक साक्षरता दिवस हा जो आहे, हा दिनविशेष वरचा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. यावरती आपल्याला खूप वेळा सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. साक्षरता दिवस कोणता? जागतिक साक्षरता दिवस हा जो आहे, हा 8 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. या व्हिडिओमध्ये आपण जे काही महत्त्वाचे 20 प्रश्न घेतलेले आहेत, तर ह्या 20 प्रश्नापैकी जवळपास 18 जे प्रश्न आहेत, हे आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधील आहेत आणि जे 2 ते 3 प्रश्न उरलेले असतील, तर हे आपण चालू घडामोडीवरती आधारित आपण घेतलेले आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, मी डॉक्टर झालो असतो, परंतु मला भरपूर मार्क्स मिळाले नाहीत. या विधानातील अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. त्यापूर्वी विधान पहा, विधान काय आहे? मी डॉक्टर झालो असतो, परंतु मला भरपूर मार्क्स मिळाले नाहीत. या विधानातील, या वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता आहे? आणि यामध्ये वापरण्यात आलेला आहे पहा उभयान्वयी अव्यय. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न थोडासा समजावून घ्या. या वाक्यातील उभयान्वयी अव्यय जे आहे, हे परंतु काय आहे? परंतु 2 वाक्याला जोडायचं काम करत आहे. परंतु जे आहे, हे अव्ययाच्या न्यूनत्व बोधक या प्रकारामध्ये येतं आणि हे जे आहे, हे उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे. पर्याय 3 आपलं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या स्टार्टअप कंपनीने मानवी मेंदूमध्ये शस्त्रक्रियेद्वारे चिपचे प्रत्यारोपण केलेले आहे? अशी खालीलपैकी कोणतं स्टार्टअप आहे किंवा कोणती स्टार्टअप कंपनी आहे, की त्या कंपनीने मानवी मेंदूमध्ये म्हणजे ह्युमन ब्रेनमध्ये ऑपरेशन करून एक चिप बसवण्यात आलेली आहे. आणि ती जी कंपनी आहे किंवा ते जे स्टार्टअप आहे, ते आहे न्यूरालिंक. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. न्यूरालिंक्सवरती आपल्याला 2 प्रश्न हे नेहमी विचारण्यात आलेले आहेत. पहिला प्रश्न असा विचारला जातो, की न्यूरालिंक्स ही कोणी सुरू केली? तर ही केलेली आहे पहा एलॉन मस्क यांनी. एलॉन मस्क यांनी न्यूरालिंक सुरू केलेली आहे. आणि 2023 मध्ये 24 मध्ये असा प्रश्न विचारण्यात आला होता आपल्याला. एलॉन मस्क असं एक नाव दिलं होतं, व्यक्तिमत्व आहे एलॉन मस्क आणि ते कोणत्या कंपनीशी संबंधित नाहीत, असा आपल्याला प्रश्न विचारला होता. तर लक्षात ठेवा, त्यांच्या कंपन्या कोणकोणत्या आहेत किंवा ते कोणत्या कंपनीशी संबंधित येतात. तर एलॉन मस्क जे आहेत, हे टेस्ला कंपनीशी संबंधित येतात. दुसरं त्यांची एक कंपनी आहे पहा द बोरिंग कंपनी. तिसरी कंपनी आहे पहा त्यांची न्यूरालिंक कंपनी आणि चौथी कंपनी जी आहे त्यांची सध्या जे त्या कंपनीशी संबंधित येतात ते आहे पहा एक्स. एक्स म्हणजेच काय आहे तर Twitter कंपनीशी सुद्धा एलॉन मस्क जे आहे ते संबंधित येतात. पण आपल्याला ऑप्शनमध्ये अशा कंपन्या दिल्या होत्या. समजा हे 4 ऑप्शन आहेत. त्यामध्ये दिलेली पहिली कंपनी होती टेस्ला, दुसरी होती द बोरिंग, तिसरी होती पहा Amazon आणि चौथी जी होती ती होती पहा Twitter. म्हणजे प्रश्न असा विचारला होता की एलॉन मस्क हे कोणत्या कंपनीशी संबंधित नाहीत. तर एलॉन मस्क हे Amazon कंपनीशी संबंधित येत नाहीत. Amazon कंपनीशी संबंधित कोण येतात तर जेफ बेझोस हे जे आहेत हे Amazon कंपनीशी संबंधित येतात. आणि जर आपल्याला मार्क झुकेरबर्ग यांच्यावरती प्रश्न कधी विचारण्यात आला, तर ते मेटा कंपनीशी संबंधित येतात किंवा आपल्याला त्यामध्ये Facebook असं देखील दिलं जाऊ शकतं. Facebook, Instagram, WhatsApp या संबंधित येतात पहा. मेटा आणि मेटाच्या संबंधित येतात मार्क झुकेरबर्ग. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
चला प्रश्न क्रमांक 13वा आहे. केंद्र सरकारने कोणत्या ठिकाणाचे नामकरण श्री विजयापुरम असे केलेले आहे? सध्या जे काही केंद्र सरकार आहे ना मित्रांनो, तर आपल्या भारतामधील खूप असे मोठे-मोठे नाव आहेत, मोठे-मोठे शहरं आहेत, त्यांचं नाव बदलून ठेवलेलं आहे. त्यामुळे आपल्याला परीक्षेमध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊन जातं. पण काहीही असू द्या, आपल्याला प्रश्न घ्यायचा आहे. नामकरण कोणतं ठिकाण आहे पहा, त्याचं नाव काय ठेवलं आहे? श्री विजयापुरम आणि हे जे आहे, हे पोर्ट ब्लेअरचं नाव ठेवलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. चला प्रश्न क्रमांक 14 आहे. कोणत्या ठिकाणी मराठी तितुका मेळावा विश्व मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते? हा देखील प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. प्रश्न आपण 2024च्या करंट अफेअर्सवरचा घेतलेला आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मराठी तितुका मेळावा विश्व मराठी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं? आणि ते जे ठिकाण आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 वाशी, नवी मुंबई हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक 4. चला प्रश्न 15वा आहे. मराठी भाषेमध्ये आणि, व, किंवा, अथवा हे शब्द सामान्यतः डॅश म्हणून वापरले जातात. कोणते-कोणते शब्द आहेत? आणि, व, किंवा आणि अथवा हे जे शब्द आहेत, हे मराठी भाषेमध्ये काय म्हणून वापरले जातात? लक्षात ठेवा यामध्ये परंतु हा देखील शब्द असणार आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा, उभयान्वयी अव्यय म्हणून ते वापरले जातात. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यामध्ये काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या. 2 किंवा अधिक शब्द अथवा 2 किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं. यामध्ये आणि, व, किंवा, अथवा, परंतु हे जे शब्द आहेत हे 2 वाक्यांना जोडतात म्हणून त्यांना उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालय ज्या कायद्यांवरती कार्य करते, ते कायदे भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत? या ठिकाणी कार्य करते असा शब्द नाही, लक्षात ठेवा. कार्य करते असा शब्द आहे. कार्य आणि करते वेगवेगळे शब्द आहेत. तर सर्वोच्च न्यायालय ज्या कायद्यांवरती कार्य करतं, ते कायदे भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत? आणि तो जो देश आहे, तो आहे ऑप्शन क्रमांक 4 तर जपान या देशाकडून कायदे घेतलेले आहेत. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, पुढील 10 वर्षांसाठी रस्ता सुरक्षेसाठी कृती आराखडा स्वीकारणारं देशातील पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे? 2024 वरती इम्पोर्टंट हा प्रश्न विचारण्यात आला होता. भारतातील असं पहिलं कोणतं राज्य आहे की ज्याने पुढील 10 वर्षासाठी रस्ता सुरक्षतेसाठी कृषी आराखडा तयार केलेला आहे किंवा स्वीकारलेला आहे? ते एक राज्य कोणतं आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 तर राजस्थान आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 18 आहे. मुघल सम्राट अकबरच्या दरबारातील मुख्य 9 सदस्यांना नवरत्न असे म्हणतात. त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता? प्रश्न थोडासा समजावून घ्या. आपल्याला हा जो प्रश्न आहे, तर हा मुघल सम्राट जो होता अकबर याच्या दरबारावरती विचारण्यात आलेला आहे. तर त्याच्या दरबारामध्ये 9 सदस्य होते आणि त्यांना नवरत्न म्हणून ओळखलं जात होतं. तर त्यापैकी खालीलपैकी असं कोणतं व्यक्तिमत्व आहे किंवा कोणता सदस्य आहे, की तो नवरत्नामध्ये येत नव्हता? यामध्ये लक्षात ठेवा बिरबल नवरत्नामध्ये होता, तानसेन नवरत्नामध्ये होता, राजा मानसिंह सुद्धा नवरत्नामध्ये होता. पण ऑप्शन क्रमांक 2 तर राजा भारमल जो आहे, हा त्यांच्या नवरत्नामध्ये येत नव्हता. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक मिळून जाईल. त्यामध्ये अकबराचे जेवढे काही महत्त्वाचे नवरत्न होते, तर त्यांची पूर्णपणे माहिती सुद्धा दिलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मिलिंद या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे. पहा, नसलेला शब्द. मिलिंद हा जो शब्द आहे, याला समानार्थी नसलेला. त्यामुळे आपण असे काही महत्त्वाचे काही शब्द घेतलेले आहेत आणि असे 500 पेक्षा जास्त शब्द आहेत, जे आपल्याला टी-सी-एस आणि आय-बी-पी-एस पॅटर्न्सनुसार विचारण्यात आलेले आहेत. तर मिलिंद या शब्दाला समानार्थी नसलेला जो शब्द आहे, तो आहे पंकज. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यामध्ये भ्रमर, अली आणि भुंगा हे जे आहेत, हे मिलिंद शब्दाचे समानार्थी शब्द आहेत आणि पंकज या शब्दाला समानार्थी शब्द असणारा कोणता आहे? तो आहे कमळ. यामध्ये पय या शब्दाला लक्षात ठेवा. पाणी, दूध आणि गोरस म्हणजे पय. पाण्यासाठी जल, उदक, तोय, अंबू, जीवन, वारी हे समानार्थी शब्द आहेत आणि कमळ, पंकज हे जे आहेत, हे समानार्थी शब्द आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रपती राजवट एखाद्या राज्यामध्ये जास्तीत जास्त किती वर्ष लागू करता येते? महत्वाचा प्रश्न आहे हा देखील राष्ट्रपती राजवटीवरचा लागू असणारा प्रश्न आहे. राष्ट्रपती राजवट जी आहे ही कोणत्या कलमानुसार करता येते?
या प्रश्नाचं उत्तर मला आपण कमेंट करून द्यायचं आहे. पण या ठिकाणी प्रश्न विचारलाय की ती कमीत कमी जास्तीत जास्त एका राज्यामध्ये किती वर्ष लागू करता येते? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर जास्तीत जास्त 3 वर्षाकरिता राष्ट्रपती राजवट जी आहे ही लागू करता येते एखाद्या राज्यामध्ये. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 इम्पोर्टंट प्रश्न. आपल्याला या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे. त्याची देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.